विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज हरोळ तालुक्यातील कारी या गावामध्ये आहोत. या ठिकाणी बप्पा मोरिया गुळ उद्योग आहे आणि त्या गुळ उद्योगाला आज आपण भेट देण्यासाठी आलो आहोत. या ठिकाणी बप्पा मोरियाचे सर्व भागवत बप्पा मोरे यांचे चिरंजीव आहेत. आपण त्यांच्याशी काय सांगू शकतो? काय नाव आहे आपलं? भागवत मोरे, राहणार कारी, तालुका धारूर, जिल्हा बीड. या ठिकाणी कधीपासून आपण या ठिकाणी गुळ सुरू केली? तर आपण जवळजवळ 6-7 वर्ष झालं गुळ चालू केलेलं आहे आणि प्रतिसाद एकदम मस्त. बरं, खरोखर आपण या ठिकाणी बघणार आहोत. पुढून झालं पुढून. खरोखर या ठिकाणी त्यांनी जी गुळ उद्योग चालू केलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे किती वर्ष झालं? 7 वर्ष. 7 वर्षापासून यांचा गुळ उद्योग आणि सेंद्रिय प्युअर सेंद्रिय रसायनमुक्त गुळ उद्योग आहे. या ठिकाणी त्यांनी एक ट्रॅक्टर पण घेतले. कुठल्या याच्यातून घेतलेले? नाही, आपण वैयक्तिक घेतलं. बरं, याच्यावर काय, कुठून तुम्ही ऊस हे आपल्या शेतातला बाहेरचा ऊस घेत नाहीत आपण. बरं, आपल्या शेतामध्ये जे आहे त्याला कुठले ऊसासाठी खत काही वापरले नाही? खत वापरतो आपण, शेणखत वापरतो, लेंडी खत वापरतो, कोंबडी खत वापरतो आणि नवीन निघलेलं आहे आता नेचर फर्टिलायझरचं, ग्रीन हार्वेस्टर वगैरे वापरतो. बरं, आपण पाहू शकता या ठिकाणी. सर हे दाखवा. हे आपलं 14 HP आहे. या ठिकाणी 2 नंबरचं क्रेशर आहे, इंजन वापरतो आपण. हो, या ठिकाणी इंजन आहे आणि ह्याची कॅपॅसिटी तासाला 1 टनाची. खरोखर म्हणजे आपण पाहू शकता या ठिकाणी जी ऊस हे करण्यासाठी, गाळप करण्यासाठी या ठिकाणी किती HP आहे? हे 2 नंबरचं आहे आणि 14 HP आहे. 14 HP या ठिकाणी मशीन आहे. 2 नंबरचं मशीन. त्या ठिकाणी रस काढला जातो, बरोबर? हो. आपण पाहू शकता इकडे आणि ऑटोमॅटिक खाली जातो रस कढईमध्ये पाईप लावून. खरोखर या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं गुळ उद्योग चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे. आपण पाहू शकताय. खरोखर एक रसायनमुक्त आणि या ठिकाणी अनेक या खामगाव पंढरपूर रस्त्यावर अनेक येणारे जाणारे प्रवासी या ठिकाणी थांबून इथं गुळ असेल किंवा ते काय पाक पण म्हणजे खरेदी करण्यासाठी थांबत असतात. या ठिकाणी आपण पाहू शकताय. खरोखर इकडे या ठिकाणी खरोखर आपण पाहू शकताय या ठिकाणी विविध प्रकारचे गुळ तयार केलेले आहे. जवळपास छोट्या डबीत कितीचा दूध? 1 किलो, अर्धा किलो, 5 किलो, 10 किलो असे अनेक प्रकारचे गुळ म्हणजे बनवलेले आहे. खरोखर आपल्याला एक वाटतं की आपण पाहू शकता या ठिकाणी हे 1 किलोचा. हो, ज्याच्यात आपण गावरान तुपातलं गुळ आहे, प्रसिद्ध आहे आपला गावरान तूप टाक. बघा, आपण हा पाहू शकता. हे गाईच्या तुपातील म्हणजे हा गुळ बनवलेला आहे. याची किंमत काय? तर खरोखर आपण पाहू शकता एक चांगल्या पद्धतीने गुळ बनवलेला आहे. दुसरा आणखी एक कोणता? आपल्याकडे एक आवळ्याचा गुळ आहे. आवळा. आपण पाहू शकता तो आवळ्याचा पण गुळ. आपण आवळ्याचा गुळ आहे, हे आपण चिक्की बनवली. हे आवळा युक्त गुळ आहे. याच्यामध्ये आवळ्याचा मिश्रित आहे खरोखर. आणि हे आपण चिक्की बनवली. चिक्की या ठिकाणी चिक्की पण बनवलेली आहे आपण. म्हणजे खूप चांगल्या आवळ्याच्या मुळीचा गुळ आहे आपल्याकडे. किती प्रकारचे गुळ आहेत आपल्याकडे? 7 प्रकारचे गुळ आहे. कोणते कोणते येतात? तूप टाकून बनवलेला, हा, गावरान भेंडी वगैरे टाकून बनवतो आपण त्याला. हा. दुसरा हे आवळा गुळ. तिसरा कावळ्याची मुळी, इलायची गुळ, सुंठ टाकून गुळ बनवतो आपण. बरं, असे 7 प्रकारचे. आपण शतावरीचा 7 प्रकारचं. अश्वगंधा. बरं, हे बनवण्याचं जे आहे हे कशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे लक्षात आलं की अशा प्रकारचे गुळ बनवण्याचं? आता पूर्वी आमच्याकडं वडीलला पाडजीत गुळ उद्योग होता आणि ते घरी खाण्यासाठी तूप टाकायचे.
आणि त्याची चव वेगळी लागायची सुरुवातीपासून. मग त्यांनी विचार केला की आपण घरी खाण्यासाठी चांगलं बनवतो, मग आपण का बरं कस्टमरसाठी किंवा ग्राहकासाठी चांगलं दिलं तर काय होईल, बघू आपल्याला 2 रुपये पैसे भेटतील आणि चांगलं खायला भेटेल. त्या उद्देशाने आम्ही बनवायला चालू केलं. सुरुवातीला मागणी कमी होती, नंतर वाढत वाढत 2 वर्ष परेशान झालं. आता आम्हाला 200 रुपये किलोने माल पडत नाही. बरं, खरोखर म्हणजे जास्त या ठिकाणी कुठल्या गुळाला मागणी असते जास्त? तुपातल्या गुळाला बरं. आणि इलायची गुळ, पूर्ण गावरान कावळ्याची मुळीचा गुळ, असे सगळ्याच गुळाला माग, कारण क्वालिटी एकासाठी एक आहे. बरं, खरोखर आता तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने एक गुळ उद्योग केलेला आहे. असं याच्यासाठी काही आपण शासनाकडून काही नाही, शासनाकडून नाही अजून घेतलं काही. बरं, याच्या आता आपला गुळ कुठं कुठं सध्या जातं, म्हणजे विक्रीसाठी जातो? विक्री जागेवर स्टॉल निघते. बरं, असं म्हणजे बाहेर कुठं जात नाही, काय जागेवर गुळ विकते. बरं बरं, हे सगळे खप इथं जागेवर निघते. बरोबर, बघा आपण पाहू शकता या आपणच पिकवायचं, आपणच विकायचं. बरं बरं बरं, खरोखर या ठिकाणी पाहू शकताय या भागवत बाप्पा यांनी गुळ उद्योग सुरू केला आणि या ठिकाणी प्रत्येक प्रवासी या ठिकाणी थांबून कुठून लांबवरून लोक या ठिकाणी तुपातला गुळ नेण्यासाठी येत असतात. आणि आपण काय संदेश द्याल की लोकांना काय नेमकं आपल्याकडे कशा पद्धतीने गुळ? आम्ही एकच आमच्या कस्टमरला सांगितलं किंवा सुरुवातीला तुम्ही एकच खाडा घेऊन जा आणि तेवढंच खा, आणि नंतरच पुन्हा खात्री केल्यावरच गुळ आमच्याकडून घेऊन जा. सुरुवातीला काय होतं, आम्ही काय आमिष वगैरे दाखवलं नाही त्याला 5 किलो घेऊन जा, 2 किलो घेऊन जा. आम्ही त्यांना बरोबर एक अर्धा किलो दिला सुरुवातीला. नंतर त्यांच्या लक्षात आलं की बाबा हे गुळ वेगळा आहे दुसऱ्या गुळापेक्षा. नंतर त्यांनी 10-10, 20-20 किलो आमच्याकडून घेऊन गेले. सुरुवातीला अर्धा 1 किलो दिला. बरं, ते गुळ किती दिवस टिकते म्हणलं? गुळाची आपण 3 वर्ष गुळ टिकता. 3 वर्ष? 3 वर्षाच्या प्लस. म्हणजे खरोखर आपण पाहू शकता या बाप्पा मोरया गुळ उद्योगमध्ये यांचा गुळ 1 किलो जरी आणला तो 1 किलो जर 3 वर्ष राहू शकतो, एवढी त्यांची गॅरंटी आहे. खरोखर आपण पाहू शकताय, खरोखर चवदार. आणि या ठिकाणी पाक पण आहे. दुसरी गोष्ट, दुसरा एक आयटम बनवलाय आपण लहान मुलांसाठी. जळून घ्या. हो, चांगलं खायला द्यायचे आपल्याला. बघा इथं आपण पाहू शकताय बिजू घातली आपण त्या पाकात शिजवली. पाकामध्ये खारीक आहे, खारीक म्हणजे भिजू घातलेली आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की काय म्हणले तुम्ही, त्याचं हे चव अलग आहे त्याची वेगळी. हां हां हां. आता हे बघा पाक, हां, क्वालिटी बघा पाकाची. पाक 1 वर्ष खराब होत नाही. बघा या ठिकाणी एक पाक पण आहे, 1 वर्ष गॅरंटी पाकाची पण एक चांगल्या पद्धतीने जे काही खराब न होणार आहे. आपण पाहू शकताय असं खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हे केलंय. या ठिकाणी आपण दुसरं एक इकडं पाहू शकताय ही कलई भेंडी गावरान टाकतो आपण. भेंडी गावरान लावलेली. या ठिकाणी भेंडी पण आहे. भेंडी गावरान भेंडीचा वापर केला जातोय. खरोखर एक चांगल्या पद्धतीने रसायनमुक्त या ठिकाणी गुळ उद्योग आहे. आपण पाहू शकताय खरोखर या ठिकाणी भागवत बाप्पा मोरे यांनी एक रसायनमुक्त आणि सेंद्रिय गुळ उद्योग खरोखर म्हणजे प्रत्येक माणसाच्या शरीरासाठी आवश्यक जे की सध्या आपण पाहताय की हार्ट अटॅक असेल किंवा हृदयविकाराचे म्हणजे झटका असेल, खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे वाढलेलं आहे. हे कशामुळे वाढलेलं आहे ते की डॉक्टर सांगतात किंवा या रासायनिक खतामुळं हे असं परिणाम वाढलेला आहे. आणि त्या अनुषंगाने भागवत बाप्पा मोरे यांनी या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीनं सेंद्रिय गुळ उद्योग बाप्पा मोरया म्हणून त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि प्रत्येक ग्राहकांना एक त्यांचं आरोग्यही सुरक्षित राहावं, चांगल्या पद्धतीने त्यांना त्याचा लाभ घेता यावा असा त्यांचा मानस आहे. खरोखर आपण प्रत्येक आपल्या प्रेक्षकांना सांगू शकतो की आपणही एक वेळेस या बाप्पा मोरया कारी तालुका धारूळ जिल्हा बीड या ठिकाणी भेट द्यावी व या ठिकाणी या गुळाचा या ठिकाणी पाकाचा या सर्व 7 प्रकारच्या गुळाचा आपण याचा लाभ घ्यावा. विकास नामालय बालासाहेब फपाळ, तेलगाव